नाही, प्रदेश काँग्रेसच्या वतीनं पहिल्यांदा पत्रकार परिषदा घेऊन प्रत्येक नेते आमचे जाऊन पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडतात. त्यातला मुद्दा काय आहे, 2023ला तुम्ही आरक्षण जाहीर केलं, 2024ला लोकसभा झाली त्यावेळी का तुम्ही लागू केलं? त्यावेळी लागू केलं असतं तर 180 महिला खासदार म्हणून याच याच कार्यकालात 180 महिला खासदार म्हणून त्या ठिकाणी येऊ शकल्या असतात. त्यामुळे मुळात भाजपचा हा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या विरुद्ध जे काय आम्हाला रान उठवायचं ते निश्चितपणे आम्ही उठवू. पत्रकार परिषदेची सुरुवात आहे, उद्या गरज पडली तर मोर्चा काढायला लागला तर फक्त महिलांचाही मोर्चा आम्ही काढू. नाही, डिलिमिटेशनला विरोध आहे, कारण की डिलिमिटेशन मध्ये आपण बघितलं की पॉप्युलेशन कंट्रोल ज्या राज्यांनी केलेलं आहे त्या राज्यांच्यावर साधारणपणे अन्याय होतो. पॉप्युलेशन कंट्रोल ज्यांनी केलेलं आहे, पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर जे घेतलेले आहेत आणि मग खासदार वाढले की निधी वाढतो आणि मग त्या पद्धतीनं निधी त्या राज्यांना मिळत नाही. ही सार्वत्रिक भूमिका आहे. आणि डिलिमिटेशन कुठल्या नियमानं करणार, तुम्ही त्याची नियमावली काय करणार, ते सरकारच्या हातातलं एक शस्त्र असणार आहे का उद्या? अशा सगळ्या शंका विरोधी पक्षानं 10 दिवस आधी केल्या होत्या. खरगे साहेब असतील, सोनिया गांधीजी असतील, यांनी पत्र पाठवून सांगितलं होतं की तुम्ही आधी बैठक घ्या विरोधी पक्षाची, आम्हाला विश्वासात घ्या, ही प्रोसेस तुम्ही कशी करणार आहात तो पण करू नका. त्यामुळं हा षड्यंत्र होता. महिला आरक्षण भाजपला लागूच करायचं नाही, हा मूळ अजेंडा आहे. मूळ अजेंडा महिला आरक्षण त्यांना लागू करायचं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर खुल्या चर्चेचं आव्हान दिलेलं आहे. माझ्या स्तरावरचा नेता पाहिजे अशी त्यांची अट आहे. महाविकास आघाडीकडून काही त्या संदर्भात चर्चा झाली, कोण चर्चा करणार आहे का मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचेच नाही, महाराष्ट्राचे बंटी पाटील समर्थ आहेत. बंटी पाटील समर्थ आहेत. सुप्रियाताई, प्रणिती शिंदे, बऱ्याच लोकांनी, विशंबर चौधरी, असीम सरोदे, सगळ्यांनी तो एक पॉलिटिकल जिम्मिक आहे त्यांचा आव्हान द्यायचा. ते आता प्रणिती शिंदे आमच्या त्या ठिकाणी महिला म्हणून तयार आहेत, त्यांनी स्वीकारलं पाहिजे. ते कोणी असू दे, शेवटी माझं मत काय आहे, ज्यावेळी मुख्यमंत्री एखादं आव्हान देतात त्यावेळी त्यांना जर त्यांची भूमिका मांडायची असेल तर कोणी उभारलं तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना. तुमच्याच लेवलला पाहिजे असं काय? तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर कोणी व्यक्ती जो प्रश्न विचार, शेवटी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला जो माणूस व्यक्ती उभारेल प्रश्न विचार त्याचं उत्तर द्यायला तुम्ही समर्थ असला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही पळताय, म्हणजे नुसतं घोषणा करायची आणि त्या मुद्द्यापासून पळ काढायचं काम मुख्यमंत्री करतायत. आमच्याकडून आमची तयारी आहे त्यांच्याबरोबर चर्चा करा. नाही, आता कसं ह्या चर्चा सगळ्या ऑफिशियली नाही आहेत, अनऑफिशियली व्हॉट्सअपवर आलेल्या चर्चा आहेत. त्यामुळे काय आपण त्याचं डिलिमिटेशनची प्रोसेसच ठरली नाही तर मग लोकसंख्येचा आधार धरणार आहेत का, भौगोलिक आधार धरणार आहेत का? उद्या आता मुंबईमध्ये 4 गल्ल्यामध्ये एक विधानसभा मतदारसंघ होईल. नाही, विषय तो नाही. मुळात काय आहे की तुम्ही 2023ला ज्यावेळी केलं त्यावेळी 24च्या इलेक्शनमध्ये लागू करायचं होतं ना. 2/3 मेजॉरिटीनं आम्ही दिलंच होतं मान्यता. 24ला का लागू केलं नाही तुम्ही? 180 करायचं होतं आणि मग यावेळी सांगायचं होतं की आता 180 झालेलं आहे, आता डिलिमिटेशन करून अजून 50-100 वाढवूया महिला, काय अडचण नसती झाली. आता लोकसभेमध्ये 500 ज्या 53 जागा आहेत संभाव्य डिलिमिटेशनच्या बिलानुसार या 850 होणार होत्या लोकसभेमध्ये. आता मी काही माहिती आपल्याला देऊ इच्छितो. जो मसुदा त्या बिलमध्ये त्यांनी डिलिमिटेशनचा तयार केलेला होता